40 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या वडिलांना आनंदानं गळा भेट घेत असतानाच मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। साजिद हासम मकवाना असं मृत मुलाचं नाव आहे। रणजित माजगावकर आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। रणजित, नेमकं काय घडलं? कळंबा कारागृहामध्ये मुंबईतले हासिम मोहम्मद मकवान हा आरोपी एका खून प्रकरणामध्ये शिक्षा भोगत होता। सुरुवातीला पुणे येरवडा आणि 2015 पासून हा कळंबा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता। जन्मठेपेची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर 17 तारखेला हासिमचा मुलगा साजिद आणि पत्नी हजीरा हे त्यांना घेऊन जाण्यासाठी कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहाच्या दारात आले होते। सायंकाळी सर्व कागदपत्र पूर्ण केल्यानंतर जेव्हा हासिम मकवान हे कळंबा कारागृहाच्या बाहेर आले त्यावेळी त्यांचा मुलगा साजिद, याचं वय 30 होतं, हा आपल्या वडिलांना अनेक वर्षानंतर पाहिल्यानंतर त्याला आनंद झाला आणि या आनंदाच्या भारामध्ये त्याला हृदयविकाराचा धक्का बसला। ही गोष्ट हासिम आणि हजीरा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ कोल्हापुरातल्या एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांना नेण्याचा प्रयत्न केला, मात्र साजिदचा मृत्यू झाला। इतक्या वर्षानंतर आपल्या मुलाला अशा अवस्थेमध्ये बघितल्यानंतर त्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसला आणि हा संपूर्ण प्रकार पाहणारे लोक सुद्धा अतिशय शांत आणि दुःखी भावनाने या सर्व प्रकार पाहत होते। एकूणच मकवाना कुटुंबावर हा एक मोठा आघातच झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। निश्चित रणजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।